हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका. तर आजचा आपला टॉपिक आहे स्किन व्हाईटनिंग फॉर्म्युला इन द होमिओपॅथी. होमिओपॅथीमध्ये स्किन व्हाईट करण्यासाठी किंवा व्हाईट म्हणण्यापेक्षा सुंदर दिसण्यासाठी किंवा चमकदार त्वचेसाठी किंवा म्हणजे हेल्दी स्किनसाठी आपण काय काय करू शकतो. तर सुंदर तर सगळ्यांना दिसायलाच आवडतं ना, म्हणून तर तुम्ही होमिओपॅथी एकदा ट्राय करू शकता. तर सुंदर दिसण्यासाठी किंवा स्किन चमकदार होण्यासाठी होमिओपॅथीमध्ये काय काय मेडिसिन्स आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर फर्स्ट मेडिसिन पाहिली तर बर्बेरिस ॲक्वी. तर हे मेडिसिन जे आहे, ही क्रीमसुद्धा तुम्ही लावू शकता किंवा मदर टिंचरमध्ये तुम्ही डायरेक्टली स्किनवर ॲप्लाय करू शकता. तर हे कशासाठी उपयोगी पडतं, तर पिगमेंटेशन जे असतात चेहऱ्यावरती किंवा त्या डार्क लाईन्स ज्या असतात ह्या पूर्णपणे कमी होऊन जातात. जे डार्क स्पॉट असतात ह्या डार्क स्पॉटला हे पूर्णपणे लाईट करून टाकतं. त्याबरोबरच पिंपल्स असतील किंवा आपल्या नख लागल्यामुळे जे डार्क स्पॉट असतात हे डार्क स्पॉटसुद्धा कमी होऊन जातात. तर बर्बेरिस ॲक्वी खूप छान रोल प्ले करते आपल्या स्किनसाठी. चेहऱ्यावर सुद्धा लावू शकतो, होल बॉडीला आपण ही क्रीम लावू शकतो किंवा मदर टिंचर लिक्विड फॉर्ममध्ये सुद्धा आपण घेऊ शकतो. खूप छान अमेझिंग रिझल्ट पेशंटला येऊन जातो. दुसरं जर क्रीम आपण पाहिली तर कॅलेंड्युला. तर कॅलेंड्युला ही कशासाठी आहे, तर जी आपली स्किन आहे ती हील करण्यासाठी आहे. म्हणजे जखम झालेली असेल, त्याबरोबर स्कार मार्क्स असतील, अशा वेळी कॅलेंड्युला खूप छान हेल्प करते. सूदिंग आणि हिलिंग प्रॉपर्टी यामध्ये असते. थर्ड मेडिसिन आपण पाहिली तर हमामेलिस. तर ही जी ऑइंटमेंट आहे किंवा क्रीम आहे ही अँटी इन्फ्लमेटरी आहे. म्हणजे डॅमेज स्किन झालेली असेल तर आपण ही क्रीम ॲप्लाय करू शकतो. अँटीसेप्टिक लाईक सुद्धा ही काम करते. क्रॅक स्किन असेल अशा स्किनला सुद्धा आपण लावू शकतो. थर्ड मेडिसिन म्हटलं तर थुजा. तर थुजा पॉलिप आणि वार्ड्स हे पूर्णपणे रिमूव्ह करतं. त्याबरोबरच अँटी फंगल आणि अँटी व्हायरल सुद्धा आहे. कॅलेंड्युला ही जी क्रीम आहे ही ड्राय आणि फ्रिकी जे लिप्स असतात ही ह्याची खासियत आहे. फ्रिकी आणि ड्राय लिप्स तुम्ही पाहू शकता. तर यामध्ये सुद्धा खूप छान रोल प्ले करते. ॲक्विफोलियम ही क्रीम स्कार जर असतील होल बॉडीवर, पायावरती, अंगावरती, हातावरती, चेहऱ्यावरती स्कारसाठी आणि डार्क स्पॉटसाठी ॲक्विफोलियम खूप छान रोल प्ले करते. तर अशा प्रकारे तुम्ही होमिओपॅथीमध्ये सुद्धा तुमची स्किन व्हाईटनिंग किंवा स्किन शायनिंगसाठी खूप साऱ्या क्रीम्स आहेत, तुम्ही वापरू शकता. विदाऊट साईड इफेक्ट तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळून जातात. आणि असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ पाहायचे असतील किंवा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच लाईक करू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.